येतो बस आले बस बस मी खावा. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? सांग ना, आम्हाला तर काही माहित नाही. सांग सांग सांग. शांताबाईच्या सुनीनं म्हणते बाई साड्या नेल्या घरच्या सांगितलंही नाही म्हणते. काय म्हणून राहिलं मला ऐकू आलं. काय काहीतरी म्हटलं तुम्ही. काय म्हटलं सांग ना मला. काकू मी म्हणून राहिली शांता काकूच्या सुनीनं म्हणते साड्या घेतल्या तर सासूली बी माहित नाही पडू दिलं म्हणते. तुला सांगणार कोण होय? तुला सांगणारी अशी भांडणाले उठू नका. आम्ही काय साध्याच्यानं सांगितलं मला माहित नाही कोण व्हायचं पण माकानावरची उडी आली म्हणून मी म्हटलं मामा असं भांडू नको बाबा. भांडणाचं पण कोण सांगणार ते तर सांग. सांग ना, विचारून राहिली सांग ना. काय सांगतो खरी अधिक मंगळान का तिचं नाव सांगू नका बापा. माकानावर पडली म्हणून माझ्या तोंडातून निघाली आता मी म्हटलं सांग सांग नाव तर सांग. जिंगरीनं सांगितलं तिच्या साड्या नेल्या काय म्हणे. मला लय बोलली म्हणे रंगारंगाची बोलली म्हणे. पैसे नाही दिले म्हणे तिनं म्हणे. म्हणून सांगले मला ते काय एक नंबरची बदमाश. ते भाय बिचारीला आठवण राहिली तिच्या सुनीले नाही दिले तिनं. मग देतच होती तिनं फोन फेन केले म्हणते. नाही बापा आपल्याला सांगितलं असं तिनं तुले बज्जात आहे होते. हो लय भारी आहे बा ते. सामान न्याच्या घेऊन जाय करते मग म्हणते द्या पैसे माय असं कायले करा. एखाद्याला आपल्याशी पैसे असते नसते आणि वेळेवर कुठचे द्या सोडूनच द्या बाई. एकदा कानी मी तिच्याची साडीने आणली होती. मला मी म्हटलं माझ्याकडून आता पैसे देणं होत नाही म्हटलं तुले. मग देईन म्हटलं मी काही नाही तर म्हटलं मी घेत नाही म्हटलं. मला का म्हणे घ्यायच्या वेळेस अशी म्हणे बाई. मग मी घेतल्यावर बाई अशी मागं लागली. तिसऱ्याच दिवशी पैसे कोणाच्या दिखता मग एवढी नामुष्की करे काय सांगू तुम्हाला. हो अशीच आहे बापा. मी एकदा अनुभव घेतला आता डबल घेत नाही तिच्याच्या साड्या गिड्या. हो कोणी नाही बापा कानाले खडा लागली तिची गोट खरी. बिचारी ना सुन्न घेतली असं साड्या. आता कोणी घेते सासू गिसूच्या लपून. हिनं म्हटलं तिथं जाऊन हाक लावली म्हणते सासूला माहीत झालं पाहिजे म्हणून. हे पण तसे फोन करे म्हणते तिले. तशा वेळेस फोन करणं सुचते तिले. तिथं जाऊन सासूला सांगितलं म्हणते. तिला माहीत होतं बरं ते गावली गेली म्हणून. अशी बज्जा त्या मला स्वतःच तोंडाने सांगे. मी म्हटलं तिले कायली गेली होती तिच्या घरी तर म्हणे नाही तिच्या सासूला तर माहीत झालंच पाहिजे. तिच्या घरात भांडणं लागलीच पाहिजे अशी म्हणे. म्हटलं मला इकडे बाई नाशिकले तिचे 500 रुपये होते. टरं बोलली म्हटलं मला ते तून मी केलं म्हटलं. तिला बोलायची काही सव आहे नाही बाई. सव आहे का तिले. हो लयच आहे बापा. न्याच्या वेळेस भल्ली म्हणते गया करते. घेऊन जा ना तुम्ही. आपलाच माल समजा करते. वाटते का नाही बा घेऊन जाऊ मग देतात तेव्हा पैसे. तसं नाही आहे बापा ते. नीताच्या घरात भांडण झालं काय. मग भांडण लागलं असं ना तिच्या घरी तिच्या सासूला माहीत झाल्यावर. भांडण झालं नाही ना भांडण लावलं ना काय. तिच्या घरात भांडण सुरू आहे. तिची सासू आता तिच्या मागं लागते. ते चांगलं लागून राहिलं ना. राहू शांताबाई येऊन राहिल्या होती कधी भांडण होईल बापा. राहू द्या करून राहिले हो तुम्ही. मी दिसल्याबरोबर बंद केले. काकू असंच गोष्ट करून राहिलो होतं. हिचं पोरग नाही का हिचं पोरग नाही का ते कोणती तरी परीक्षा पास झालं म्हणते. कोणती परीक्षा पास झाली पोरग आम्हाला सांगितलं नाही. आम्हाला पेढे काही दिलेच नाही. काकू ते असते ना चित्रकलेची परीक्षा ते झालं. म्हटलं बापा नोकरी घेऊनच लागलं काय. हो शांती मी एक गोष्ट पुसू का तुले. बापा मी काय नाही म्हणतो का तुम्हाला. विचार ना काय आहे तर विचारतो माय काकुले. मध्ये भांडण लागणार त्याच्याच घरी. खरं नाही बापा भांडणच लागणार. बाहेर तर नीन बापा भांड काय विचारून राहिली हो माय. नाही मी असं म्हटलं आता मावर सांगते बाई बोली भांडण. त्या सुनीनं तिच्या साड्या आणल्या त्या म्हणते ना. तिनं आणल्या ना बिचारे. मला सांगितलंय नाही माई सुने मला हे दिसून राहिली. त्या सुनीगिनीचा गुन्हा नाही आहे बाई. ते मुद्दा म्हणाल त्या घरी घरात भांडण लावासाठी तू या सुनीचं तू चांगला आहे म्हणून काय सांगतो मात देखता बोलली म्हटलं ते बाई महा आहे भादमास तुला काय सांगू. मायासोबत तशी तंडली म्हटलं ते. त्या सुनीचा नंबर तिच्यापाशी असून सुद्धा ते त्या घरी आली. आणि त्या सुनीनं म्हणजे आता काय मी सांगत नाही पण त्या सुनीनं पैसे देत होती ना त्या घरी आली म्हटलं. का होते असं आहे का ते. देशाईने दिसून राहिली ते तर का तिच्या घरी खरकपटी काढाले. नाही बुढी जर खरकपटी काढायला गेली तर माहीत नवीन काय. काही जाऊ नका काही नको जाऊ दे नाही समजून टाक ना. नाही आता तर जातोच मी तिच्या घरी भांडणं करायला. बाई जरा शांततेने घे. पण तुला मी समजून सांगून राहिली त्या सुनीच्या मागं लागू नको कटकट काही लावू नको. ते लय भारी आहे बा. तिच्या तोंडी लागायला पुरत नाही. तशी साऱ्या बाया सांगते का नाही तशीच करते म्हणून ते तुला सांगू ना ते मली म्हणे बाई काय म्हणते घेऊन जा करे बाई. साड्या मी आणल्या तर लागली बाई मामा दे पैसे देता नाही देत पैसे 500 रुपये दे असे करे. 500 रुपयासाठी माझ्या पैसे किती वेळ आली म्हटलं ते. मी पहिलेच म्हटलं तिला माझ्याकडून आता देणं होत नाही. माझ्या कामं घे म्हणे येतं. एवढी आहे का होते. एवढी काय लय आहे होते. खरं नाही बापा. आणि त्याची चिबुडी जरी का भांडायला तिच्यासोबत नाही त्या काकू एवढ्या नाही आहे. एवढ्या जात नाही त्या. मी तिकडे बसली होती क्षण सावडून राहिली होती तेव्हाची गोष्ट मला दिसली होती. मास मागं लागली त्या घरून आली आणि असंच केलं म्हणून अधिक सांगे म्हटलं तोंड उच्च करून त्या घरात भांडण लावासाठी होते सारं. मी मायसूनच्या मागं किती लागली हो. गाऊन आली तर तशीच मागं लागली. मायसून म्हणे याच्यासाठी घेतल्या ते माय तिचं लय भांडण झालं हो बिचारे. मला लग्निंगासाठी नसं तसं मग लय बोले ते. माय मागं लागता अशा लागत्या. माय चुकलो असं का हो लय बोलली का हो मी. ते चुकलं कोणाच्या मतानं ऐकून आपल्या घरात भांडण नाही लावा. कोणाचं सुनीच्या मागं लागाव नाही. आपलं जे आहे ते डोळ्यानं पाहून मग सुनीच्या मागं लागा. तुला सांगतो ना तिचं चुकलं ना मागच्या नीतीचं. तिनं मला न सांगता साड्या नाही घेतल्या ना. 10 साड्या कुठं आहे. तिला जा विचारला
तर ते म्हणे नाही राहिले हे ते मग सांगितलं तिनं मला असं काही नाही म्हणतो काय एवढं लपवाछिपीचं काम होतं काय सांग बरं. एवढीसाठी म्हटलं साऱ्या गावभर बोंब केली तिनं. किती जणाला ऐकू गेलं असं का बा हिच्या सुनीनं पैसे दिले नाही म्हणजे काय आमचा काय व्यवहार काय चांगला नाही काय. अशा बदनामी करून लावली तिनं. मी तिची तर काढते एकदा म्हणतोच तिले असं कसं असते तर. आणि सुनीची बदनामी करून राहिली बा. अशा तुला बात पैसे दिले असते म्हणून तर माहिती असते बात रफा केलीस ती गोष्ट. एवढा वेळ लागू दिला असा तिनं साऱ्या गावभर सुनीची नामची बंब केली नावाची नासुकल्या पैशासाठी म्हटलं. मायसून तर लगेच दिले सुनीने पैसे मला सांगे मायसून. हो ते तशीच आहे. मागं नको लागत त्या सुनीगिनीच्या तिचं ऐकून छाती थंडीच झाली तशी. चांगले राहता ना ते त्याच्यासाठी ती आली भांडणं लावाले. तिच्या डोळ्यात खुपलं ना तुमच्या घरात चांगला येतं काय का हो मला नाही समजला बाई तिचा डाव पेच. मी साध्यानं ऐकून घेतलं. मला असं वाटलं मायनी त्याचं चुकलंच. मायनी त्यांना पैसे द्यायला पाहिजे होते. आणि एवढ्या साड्या आणल्या बा माय मनात भरून गेलं ना माय डोकं बी ऐकलं ना. आणि मी नीताले बोलली व बाई नको जो हो बापा मला त्या काय सत्य आहेत सांगितलं.